श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 46वा सर्ग वाचूया. पुत्रवधाने दुःखी दितीचे कश्यपांकडून इंद्रहंता पुत्राच्या प्राप्तीच्या उद्देशाने तपासाठी आज्ञा घेऊन कुशप्लवात तप करणे, इंद्राकडून तिची तपश्चर्या आणि तिला अपवित्र अवस्थेत पाहून तिच्या गर्भाचे 7 तुकडे करणे. आपले पुत्र मारले गेल्यावर दितीला मोठे दुःख झाले. ती आपला पती मरीचीनंदन कश्यपाकडे जाऊन म्हणाली, भगवन, आपल्या महाबली पुत्र देवांनी माझ्या पुत्रांचा मारून टाकले. मी दीर्घकालच्या तपश्चर्येने असा पुत्र मिळवू इच्छिते की जो इंद्राचा वध करण्यास समर्थ असेल. मी तपश्चर्या करीन. आपण यासाठी मला आज्ञा द्यावी आणि माझ्या गर्भात असा पुत्र द्यावा की जो सर्व काही करण्यास समर्थ आणि इंद्राचा वध करण्यास समर्थ असेल. तिचे हे बोलणे ऐकून महातेजस्वी मरीचीनंदन कश्यपांनी त्या परमदुःखी दितीला याप्रमाणे उत्तर दिले. तपोधने, असेच होईल. तू शौचाचारांचं पालन कर. तुझं चांगलं हो. तू एका अशा पुत्रास जन्म देशील जो की युद्धात इंद्राला मारू शकेल. जर पूर्ण 1 वर्षापर्यंत पवित्रतापूर्वक राहू शकलीस तर तू माझ्यापासून त्रिलोकीनाथ इंद्राचा वध करण्यास समर्थ असा पुत्र प्राप्त करशील. असे म्हणून महातेजस्वी कश्यपांनी दितीच्या शरीरावर हात फिरविला. मग स्पर्श करून म्हटले, तुझे कल्याण होवो. असे म्हणून ते तपश्चर्येसाठी निघून गेले. नरश्रेष्ठ, ते निघून गेल्यावर दिती अत्यंत आनंदाने व उत्साहाने कुशप्लव नावाच्या तपोवनात आली आणि अत्यंत कठोर तपश्चर्या करू लागली. पुरुषप्रवर श्रीराम दितीच्या तपश्चर्येच्या वेळेस सहस्रलोचन इंद्र विनय इत्यादी उत्तम गुण संपत्तीने युक्त होऊन तिची सेवा करू लागले. सहस्त्राक्ष इंद्र आपली मावशी दितीसाठी अग्नी, कुश, काष्ठ, जल, फल, मूल आणि आणखी काही पाहिजे असलेल्या सर्व गोष्टी आणून देत असत. इंद्र मावशीची शारीरिक सेवा करायचा, पाय दाबून तिचे दमणूक शमवी आणि अशा अन्य अनेक आवश्यक सेवा करून तो नेहमी दितीची परिचर्या करीत असे. रघुनंदन, जेव्हा 1,000 वर्ष पूर्ण व्हायला फक्त 10 वर्षच बाकी राहिली होती तेव्हा दितीने अत्यंत आनंदाने सहस्रलोचन इंद्रास म्हटले, बलवानांमधील श्रेष्ठ वीरा, आता माझ्या तपश्चर्येची फक्त 10 वर्षेच बाकी राहिली आहेत. तुझं चांगलं होवो. 10 वर्षांनी तू आपल्या होणाऱ्या भावाला पाहू शकशील. मुला, मी तुझ्या विनाशासाठी ज्या पुत्राची याचना केली होती तो जेव्हा तुला जिंकण्यासाठी उत्सुक होईल त्यावेळेस मी त्याला शांत करीन. तुझ्याबद्दलचा त्याचा वैरभाव नष्ट करून बंधू स्नेह वाढवीन. मग तू त्याच्याबरोबर राहून त्याच्याकडून झालेल्या त्रिभुवन विजयाचं सुख निश्चिंत होऊन भोग. सूरश्रेष्ठा, मी प्रार्थना केल्यावर तुझ्या महात्मा पित्याने 1,000 वर्षानंतर पुत्र होईल असा वर मला दिला आहे. असे बोलून दिती झोपेने अचेत झाली. त्यावेळेस सूर्यदेव आकाशात मध्यभागी आलेला होता. दुपारची वेळ झालेली होती. देवी दिती आसनावर बसल्या बसल्याच डुलक्या घेऊ लागली. डोके खाली झुकू लागले व केस पायापर्यंत आले. या प्रकारे निद्रावस्थेत तिने पाय डोक्याला लावले. तिने आपले केस पायावर ठेवले होते. डोके ठेवण्यासाठी दोन्ही पायांनाच आधार बनविले होते. हे पाहून दितीला अपवित्र झालेली समजून इंद्र हसला
आणि मोठा प्रसन्न झाला. श्रीराम मग सतत सावधान राहणारा इंद्र माता दितीच्या उदरात प्रविष्ट झाला आणि त्यात स्थिर झालेल्या गर्भाचे त्याने 7 तुकडे केले. श्रीराम त्याच्याकडून 100 पर्व असलेल्या वज्राकडून विदीर्ण केले जात असताना तो गर्भस्थ बालक जोरजोरात रडू लागले. त्याने दितीची झोप मोडली. ती जागी होऊन उठून बसली. तेव्हा इंद्राने त्या रडणाऱ्या गर्भाला सांगितले, बंधू, रडू नकोस, रडू नकोस. परंतु महातेजस्वी इंद्राने रडत असूनही त्या गर्भाचे तुकडे केलेच. त्यावेळेस दितीने म्हटले, इंद्रा, बाळाला मारू नकोस, मारू नको. मातेच्या वचनाचा अनादर ठेवून इंद्र लगेच उदरातून बाहेर आला. पुन्हा वज्रासहित इंद्राने हात जोडून दितीला म्हटले, देवी, तुझ्या डोक्याचे केस पायांना लागले होते. याप्रमाणे तू अपवित्र अवस्थेत झोपली होतीस. या चुकीचा फायदा घेऊन मी या इंद्रहंता बालकाचे 7 तुकडे केलेले आहेत. म्हणून आई, तू माझ्या या अपराधाला क्षमा कर. इथे 46वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 47वा सर्ग वाचूया. दितीची आपल्या पुत्रांना मरुद्गण बनवून देवलोकात ठेवण्यासाठी इंद्रास सूचना. इंद्राद्वारे त्यांची स्वीकृती. दितीच्या तपोवनात इक्ष्वाकू पुत्र विशालद्वारे विशाला नगरीची निर्मिती आणि तेथील तत्कालीन राजा सुमतीद्वारे विश्वामित्र मुनींचा सत्कार. इंद्राकडून आपल्या गर्भाचे 7 तुकडे केले गेल्यावर देवी दितीस फार दुःख झाले. ती दुर्धर्ष वीर सहस्राक्ष इंद्रास अनुनयपूर्वक म्हणाली, देवेश बलसूदन, माझ्याच अपराधानं या गर्भाचे 7 तुकडे झाले. ह्यात तुझा काही दोष नाही. या गर्भाला नष्ट करण्याच्या निमित्तानं तू जे क्रूरतापूर्ण काम केले आहेस ते तुझ्या व माझ्या दृष्टीने सुसह्य होईल असा काहीतरी उपाय मी करू इच्छिते. माझ्या गर्भाचे ते 7 तुकडे 7 व्यक्ती होऊन 7 मरुद्गणांच्या स्थानांचे पालन करणारे व्हावेत. पुत्रा, हे माझे दिव्य रूपधारी पुत्र मारुत नावाने प्रसिद्ध होऊन आकाशात जे सुविख्यात 7 वातस्कंध आहेत त्यात संचार करतील. वर जे 7 मरुत सांगितले होते ते 7 गण आहेत. या प्रकारे 49 मरुत समजायला पाहिजेत. यांच्यातील जो प्रथम गण आहे तो ब्रह्मलोकात फिरेल, दुसरा इंद्रलोकात आणि तिसरा महायशस्वी मरुद्गण दिव्य वायूच्या नावानं विख्यात होऊन अंतरिक्षात राहील. सूरश्रेष्ठा, तुझं कल्याण असो. माझे उरलेल्या 4 पुत्रांचे गण तुझ्या आज्ञेने वेळेप्रमाणे संपूर्ण दिशात संचार करतील. तूच ठेवलेल्या नावाप्रमाणे तू जे मारुद म्हणजे रडू नका म्हणून मरुद असे म्हटले होतेस ते सर्वच्या सर्व मारुद म्हणून ओळखले जातील. मारुद नावानेच त्यांची प्रसिद्धी होईल. दितीचे ऐकून बलदैत्याला मारणाऱ्या सहस्त्राक्ष इंद्राने हात जोडून म्हटले, आई, तुझे कल्याण असो. तू जसं म्हटलं आहेस सर्व तसंच होईल, यात संशय नाही. तुझे हे पुत्र देवरूप होऊन संचारतील. श्रीराम त्या तपोवनात असा निश्चय करून ते 2 मातापुत्र दिती व इंद्र कृतकृत्य होऊन स्वर्गलोकी गेले असे आम्ही ऐकून आहोत. ककुत्स्था हाच तो देश आहे. येथे पूर्वीच्या काळी राहून देवराज इंद्राने तपसिद्धी दितीची सेवा केली होती. पुरुषसिंहा पूर्वकालात महाराज इक्ष्वाकूचे एक परमधर्मात्मा पुत्र विशाल नावाने प्रसिद्ध झाले. त्यांचा जन्म अंबुबुशेच्या
अलंबुशेच्या गर्भातून झाला. त्यांनी येथे विशाला नावाचे नगर वसविले. श्रीराम विशालच्या पुत्राचे नाव होते हेमचंद्र. तो मोठा बलवान होता. हेमचंद्राचा पुत्र सुचंद्र नावाने प्रसिद्ध झाला. श्रीरामचंद्र सुचंद्राचा पुत्र धूम्राश्व व धूम्राश्वाचा पुत्र सृंजय झाला. सृंजयाचा प्रतापी पुत्र श्रीमान सहदेव झाला. सहदेवाच्या परमधर्मात्मा पुत्राचे नाव कुशाश्व होते. कुशाश्वाचा महातेजस्वी पुत्र प्रतापी सोमदत्त झाला आणि सोमदत्ताचा पुत्र काकुत्स्थ नावाने प्रसिद्ध झाला. काकुत्स्थाचा महातेजस्वी पुत्र सुमती नावाने प्रसिद्ध आहे. तो परमकांतिवान व दुर्जयवीर आहे. तोच आता या नगरीत निवास करतो. महाराज इक्ष्वाकूच्या कृपेने विशालाचे सर्व राजे दीर्घायू, महापराक्रमी आणि परमधार्मिक होऊन गेले. नरश्रेष्ठ, आज एक रात्र आपण येथेच सुखाने झोपू. मग उद्या सकाळी येथून जाऊन मिथिलेत राजा जनकाचे दर्शन घेऊ. राजामध्ये श्रेष्ठ, महातेजस्वी, महायशस्वी राजा सुमती विश्वामित्रांना नगरीजवळ आलेले ऐकून त्यांच्या आतिथ्यासाठी, स्वागतासाठी स्वतः आले. आपल्या पुरोहितांबरोबर व बंधुबांधवांबरोबर राजाने विश्वामित्रांची हात जोडून उत्तम पूजा करून त्यांचे क्षेमकुशल विचारले आणि म्हटले, मुनी, मी धन्य झालो. आपली माझ्यावर खरंच कृपा आहे, कारण आपण स्वतः माझ्या राज्यात येऊन मला दर्शन दिलेत. यावेळेस माझ्याहून धन्य पुरुष दुसरा कोणी नाही. इथे 47वा सर्ग पूर्ण झाला. मंडळी, काही चूक भूल झालेली क्षमा करा आणि या ग्रंथातल्या रामायणाच्या 4 गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून आपले विचार कळवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. जय जय श्रीराम.